आपके साथ में संयुक्त कृषि समिति के साथ में आज आंदोलन कर रहे हैं। आज 27 राज्यों से मैं यहाँ बताना चाहता हूँ मंच पर कि आज 27 राज्यों से मेरे को भी फोन आ रहा है, मेरे को मैसेज आ रहा है। मैंने उसका एक मैसेज हमारे कॉमरेड बावरिया जी को भी बताया और हमारे सभी जगह से, जयपुर में तो हमने रेजोल्यूशन पास कर दिए है पूरे देश में। साथियों, ये प्रश्न EPF 95 का इसलिए है कि ये प्राइवेट में जो काम करते हैं 186 का उद्योगों में जो काम करते हैं, प्राइवेट में काम करते हैं, लेकिन उनको काम करने के बाद जो पेंशन मिलती है 18 साल के बाद में EPF की पेंशन मिलती है। और आज कितनी पेंशन मिल रही कॉमरेड? कितना पेंशन तो आप सुनिए, हम पे क्या अन्याय हो रहा है। 186 जगह में काम करने वाले लोगों को क्या अन्याय हो रहा है, वो अन्याय हम आपके सामने रखता हूँ, ज्यादा समय लूंगा नहीं। लेकिन जो रखने की बात है वो 4 रुपए पेंशन के बाद में हमने खुद उसके लिए लड़ाई लड़ी। हमारी लड़ाई में हमारे आप लोगों ने सहकार्य किया, बाकी लोगों ने सहकार्य किया और वो 4 रुपए की पेंशन भी 40 रुपये। हमारे पत्रकार बंधुओं को पूछते थे कि ऐसा हो नहीं सकता। फिर मैंने प्रूफ बताया, कामठी में हमारे भीड़ मजदूर थे, उनके पास गया, उनके पासबुक लिया, पासबुक के बाद में बताया कि महाराष्ट्र जो टाइम्स है उनके वहां बताया और उन्होंने हमारा ये 4 रुपए की पेंशन कैसे मिल रही है उस पर हमारा संघर्ष चालू हुआ। और आज हमारा संघर्ष आपके साथ में, संयुक्त कृषि समिति के साथ में पूरे देश में चल रहा है। आज हमारी मेन बात यह है कि हमारे को कायदे में परिवर्तन करके आज जो यहाँ संयुक्त कृषी सर्व कामगारांना 26,000 चे वेतन द्या, महागाई भत्ता निर्देशक सर्वांना 10,000 रुपये पेन्शनच्या। आज आमची सुद्धा मागणी 9,000 आपल्या या हँडबिलमध्ये, ऑल इंडियाच्या हँडबिलमध्ये आज आमची मागणी त्याच्यात ऍड केली आहे। जुन्या पेन्शन बरोबरच आम्हाला सुद्धा EPF 95 पेंशन के लोगों को 9,000 रुपए और महंगाई भत्ता देना चाहिए, इसकी मांग की है। और जिलों को जितना पूरा हो नहीं सकता उनको 6,000 रुपए देने का वो मांग रखने के लिए हमारे इस संयुक्त कृषि समिति के संस्थापक को मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ। और मैं आपके सामने यह रखना चाहता हूँ कि इतिहास आने वाले EPF 95 पेंशनर्स के आपको भी इसको सहकार्य देना है और हम आगे की लड़ाई आगे और लड़ेंगे। सर बोलिए, मैं तो जोड़ शब्दों को बात करूँ। धन्यवाद। माफ करना पाटिल साहब, माझे 3,000 होत आहे, ऐसा क्यों? इसके विषय पर अभी कारण बताना। मेरे संख्या कमी आहे का? नाही आहे। मग आपण ही आपली जी लढाई आहे, सरकारने ग्रॅज्युएटी मंजूर केलेली आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, तरी पण या सरकारला डोळे लावून बसलेला सरकार आहे। ती मागणी आपली रिस्तर मागणी आहे, ती मागणी आपल्या जोपर्यंत पदरात पडत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही। ही सरकारला या पाण्या पावसामध्ये एक चेतावणी आहे की जर सरकार जर आमच्या हिताचं नसेल तर जे खुर्चीवरती जे सरकार बसलेलं आहे त्याला खिचून खाली आणण्याची ताकद जर या महिलांमध्ये आहे तर आपले हक्क सुद्धा मिळवून घ्यायची ताकद आमच्या महिलांमध्ये आहे। आपल्याला कामाचा ताण किती आहे की अंगणवाडी वर्कर चालू केले मागच्या 2-3 महिन्यापूर्वी चर्चा चालू होती आणि या चर्चेच्या अनुषंगाने आता 9 जुलै 2025 ला देशव्यापी संप करायचा असा संपूर्ण ट्रेड युनियनने देशभरातल्या ठरवलं आणि त्याची घोषणा केली। खरं तर EPF 95 निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा जिल्हा सचिव म्हणून या देशव्यापी संपामधील ज्या काय मागण्या ठेवलेल्या आहेत त्या संपूर्ण मागण्याला आमच्या संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देण्याकरता इथं उपस्थित आहे। मी आपल्या समोर आहे। मी खरं तर वास्तविक पाहता EPF 95 निवृत्त कर्मचारी 1995 ची जी पेन्शन योजना आहे ही पेन्शन योजना 1995 साली देशात असंघटित क्षेत्रातील 187 उद्योगधंद्यातील लोकांना ही पेन्शन योजना चालू झालेली आहे आणि या पेन्शन योजनेच्या माध्यमातून आज सांगायचं आपल्याला त्या योजनेच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगानं आजच्या घडीला 500 रुपये ते 3,000 रुपये फक्त पेन्शन मिळते आणि पेन्शन मरेपर्यंत एवढीच मिळते। या पेन्शनचं वैशिष्ट्य आहे
एकदा ही पेन्शन तुम्हाला 500 रुपये लागू झाली की मरेपर्यंत तेवढीच राहते. मग देशातील महागाई कितीही वाढू द्या, आत्ताच एका वक्त्यानं सांगितलं इतकी महागाई वाढली तरी आमची पेन्शन अजून तेवढीच आहे. मित्रांनो, देशातील 187 उद्योगधंद्यातील 85 लाख पेन्शनधारक आहेत आणि सध्या कार्यरत असणारी जी संख्या आहे ही संख्या 25 कोटीच्या घरात आहे. आमची संघटना 2008 पासून या पेन्शनवाढीच्या संदर्भात तीव्र आंदोलन मुंबई असेल, दिल्ली असेल या ठिकाणी संसदेच्या माध्यमातून, ज्यावेळेला संसदेचं पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन होतं यावेळेला आमची संघटना तिथं जाऊन धरणे आंदोलन संप करते आणि सरकारच्या लक्ष वेधूते की आम्हाला एवढी तुटपुंजी पेन्शन मिळते, या पेन्शनमध्ये काहीतरी वाढ करा, जगण्या इतपत तर आम्हाला पेन्शन द्या. मित्रांनो, सांगायला लाज वाटते, तामिळनाडूमध्ये जी सरकारी कुत्री आहे त्या कुत्र्यांना सुद्धा ती रिटायर झाल्यानंतर 3000 पेन्शन मिळते. माणसासारख्या माणसाला देशातील 85 लाख लोकांना 500 ते 3000 रुपये पेन्शन दिली जाते. इतकी लाजिरवाणी गोष्ट बाहेर सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते की आम्ही 500 रुपयांनी 3000 रुपये आम्हाला पेन्शन मिळते. या पेन्शनमध्ये जे खेडेगावातले जे वाणी वगैरे असतात ते वाणीसुद्धा आम्हाला कुठलीही उधारी देत नाही, पण एखादा तलाठी ग्रामसेवक सेवानिवृत्त असेल त्याला उधारीवर तो पैसे देतो. मिठाचा पुढा सुद्धा आम्हाला तो वाणी उधारी देऊ शकत नाही. असली लाजीरवाणी पेन्शन या सरकार आम्हाला देत आहे. केंद्र सरकारला आमचं मागणं आहे की तर आमचं थोडे पैसे नाहीत. दरमहा आम्हाला 1995 पासून 500 रुपये दरमहा आमचे कट करून पेन्शन फंडामध्ये EPF कार्याकडे जमा आहेत. किती पैसा आहे हा? 6,85,000 कोटी पैसे आहेत. या पैशाच्या माध्यमातून जे काही सरकारला 50,000 कोटी व्याज मिळतं आहे, या व्याजातून आम्हाला हे देते उर्वरित 20 कोटी हे सरकार आपल्या खिशात घालतं. याचं हे सरकार काय करतं, ज्या वेळेला लोकसभेच्या किंवा इतर निवडणूक आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून हा पैसा पेन्शन योजनेचा पैसा तिकडं वापरतोय. त्याच्यावर त्यागनं केंद्र सरकारला त्याच्यावर निषेध व्यक्त केला किंवा त्याच्यात तीव्र नाराजी व्यक्त केली. हा ज्येष्ठांचा पैसा आहे, हा ज्येष्ठांचा पैसा तुम्ही इकडं वापरू नका अशा पद्धतीनं केंद्र सरकार आमच्यावर 1995 पासून अन्याय करत आहे. आमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे की जी जगण्या इतपत आम्हाला पेन्शन द्या. 2013 भगतसिंग कोश्यारी कमिटीच्या माध्यमातून 3000 आणि त्याला महागाई भत्ता लागू करावा असं या भाजपच्या खासदारांनी, म्हणजे आपल्याकडे जे राज्यपाल होऊन गेले त्या राज्यपालांनी संसदेमध्ये हा अहवाल सादर केला की या लोकांना असं अत्यंत तुटपुंजी पेन्शन मिळते तर त्याला 3000 आणि त्याच्यावर महागाई भत्ता लागू करावा. तरी हे सरकार आता सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर सुद्धा या सरकारनं गेली 11 वर्ष झालं एकही पैसा आम्हाला वाढवला नाही. तर आमची एवढीच मागणी आहे की जी आता NPS म्हणून नवीन स्कीम काढली 2005 पासून, त्यांना सुद्धा अशीच पेन्शन मिळते. त्यांची मागणी जी आहे जुनी पेन्शन आम्हाला लागू करा. याप्रमाणे आमचंही म्हणणं आहे की जगण्या इतपत भगतसिंग कोश्यारीच्या कमिटीतून आम्हाला 9,000 त्याच्यावर महागाई भत्ता लागू करावा. विधवांना 100% पेन्शन मिळावी. कारण का एखादा आमचा कर्मचारी मयत झाला तर त्या विधवेला 5,000 रुपये मिळत असतील त्या माणसाला तर ते 500 रुपये पेन्शन सरकार करतं. तर त्या विधवांना 100% पेन्शन मिळावं. वैद्यकीय सेवा आम्हाला मोफत द्यावी. मित्रांनो, सांगायचं आम्हाला लाज वाटते. आम्ही नोकरीत असताना सर्व्हिसमध्ये असताना आमचे पांढरे कार्ड होतं आणि पांढऱ्या कार्डाच्या माध्यमाने आम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्याचा कलर बदलला नाही किंवा त्याला केसरी करता आलं नाही. आम्ही केसरी करायला गेलो तर सरकार आम्हाला म्हणते की तुम्ही सर्व्हिसमध्ये होता, आता तुम्ही सेवानिवृत्त झाला तरी सुद्धा तुम्हाला ते कार्ड बदलता येणार नाही. आणि त्या माध्यमातून जे आम्हाला रेशन अन्न सुरक्षा कायदा आहे, या अन्न सुरक्षेच्या कायद्याच्या माध्यमातून आम्हाला रेशन सुद्धा प्राप्त होत नाही. आमची सरकारकडे केंद्र शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे EPF पेन्शन धारकांना आमचे जे पांढरं कार्ड आहे या पांढऱ्या कार्डाचं केसरी कार्डामध्ये रूपांतर करून आमचे जे गोरगरीब पेन्शन धारक आहेत त्या
पेन्शनधारकांना रेशन मिळावं या पद्धतीची आमची मागणी महाराष्ट्र शासनाकडे आहे. तर मित्रांनो, हे सगळं होत असताना खाजगीकरणाकडे आपण चाललेलो आहे. या खाजगीकरणाच्या माध्यमातून बरेच प्रश्न MSCB असेल